तर इथे मी गहू काढलेले आणि मोजून घेते. तर 7 किलो 55 आहे, म्हणजे 7 किलो आता वरती आहे. तर ना इथे गहू काढलेले आहे, इथे बघू शकता. इथे नागली काढलेली आहे आणि बाजरी काढलेली. नागलीमध्ये खूप पाकडून घ्यावं लागेल. तर कियाराला टॅप दिला आणि मग ती मध्ये गेली तेव्हा मला निवडता येतं. तर इथे बाजरी निवडून झाली आहे. नागली मग गहू थोडंसं बघून घेणार फक्त, म्हणजे गव्हामध्ये धान्यामध्ये ज्या पुढे टाकते तर त्या पुढे टाकलेल्या होत्या मी. आता किती 5-6 महिने झाले, म्हणजे नागली आणि बाजरीला किती 1.5 वर्ष झालेले कंप्लीट. तरी अजून जशी आहे तशीच बाजरी आणि नागली. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 11:30 आणि ना कियाराचा विहानचा एक्स्ट्रा क्लास होता. कियाराचा नाव येतं विहानचा. आज एक्स्ट्रा क्लास होता ना, तर त्याला स्कूलमध्ये सोडलेलं आहे. तर 12ला सुटणार आहे. तर आता मी 5-10 मिनिटांनी गेलंच त्याला घेण्यासाठी, कारण बस नव्हती आज, त्याच्यामुळे मग मला जावं लागेल. त्याच्यानंतर बँकेत जायचं आहे. बँकेतलं काम आहे मला थोडंसं. कियाराला घेऊन जाते, कारण वैभव नाही आहे. वैभव गेले आत्ताच हॉस्पिटलला गेले 10 वाजता ते. तर मग मलाच आता जावं लागणार आहे आणि बँकेतलं काम पण आहे. त्याच्यानंतर घरी येऊन ना मला बाजरी नागली निवडायची आहे, कारण दळण करून आणायचं आहे. तर पॉसिबल झालं तर आजच दळण करून आणेल, नाही तर उद्या करून आणेल. पण मग निवडून ठेवायचं आहे, कारण बाजरी आणि नागली कशी बारीक बारीक असतात, खूप निवडावं लागतात. आणि गहूमध्ये तर काहीच घाण नाही. तिन्ही पीठ संपले माझे. तिन्ही पीठ नाही आहे माझ्याकडे आता सध्या. गव्हाचं थोडंसंच होतं. सकाळी टिफिन केला. तर मस्त टिफिनमध्ये आज मी रानभाजी तेराची केलेली आहे, उडदाच्या डाळीत टाकून. त्याच्यानंतर फ्लावरची भाजी, पोळ्या आणि भात केलेला आहे. तर आता इतक्यात चहा घेतला आणि म्हटलं चला आता विहानला घ्यायला जाऊ, कारण 11:30 वाजले. जाता जाता तर मग मला 11:45 वाजतीलच. तर म्हणजे आधीच जाऊन राहिलं तर बरं. त्याच्यानंतर मग बँकेत पण जायचंय. तर चला आता निघतो आणि मग बोलते तुमच्याशी. विहानच्या स्कूलला आलेली बघू शकता. तर विहान अजून 12ला, म्हणजे अजून 5-10 मिनिट बाकी. तर इथे बसतो आता आम्ही. यारा यारा कुठे चालली? विहानला घेऊ ना. चला कोणता क्लास होता आज? हिंदी आणि मॅथ्स होता. हिंदी आणि मॅथ्स नको, आता खूप गर्दी आहे. चल तर विहान कियारा बघू शकता इथे खेळायला गेलेली आहे. तर इथे विहान आलेला आहे आमचा, हो ना. इथे माझा आवरून झालेला आहे आणि आता जेवण करायचं आहे. खूप उशीर झाला, तर बँकेमध्येच 1:30 वाजून गेला होता. तर आता वाजले 2 म्हणजे 2:10 झाले. आता 2:15 वाजतीलच. तर इथे आता मला मस्त रानभाजी तेऱ्याची भाजी आहे ना, डाळ, ती मस्त गरम करते. बघू शकता खूप छान झालेली आहे. आणि तुम्हाला रेसिपी दाखवलीच आहे मी त्याची. तर तुम्ही त्या पद्धतीने ना तुम्ही आळूचे पानं सुद्धा करू शकता. जे आळूचे पानं असतात ना पावसाळी वगैरे, ते सुद्धा अशा डाळीमध्ये करू शकता, किंवा पालक करू शकता. सेम अशीच पद्धत करायची. तर चला आता इथे गरम करते, जेवण करते. आणि त्याच्यानंतर मला ना नागली, ज्वारी नाही, नागली, बाजरी आणि गहू साफ करावं लागतील, निवडावं लागतील. तर ते मी नंतर काढते सगळं. चला आता मी गरम करते आणि मस्त जेवण करते आणि बोलते तुमच्याशी. तर इथे मी गहू काढलेले आणि मोजून घेते. तर 7 किलो 55 आहे, म्हणजे 7
किलो आता वरती आहे. तर ना इथे गहू काढलेले आहे, इथे बघू शकता. इथे नागली काढलेली आहे आणि बाजरी काढलेली. नागलीमध्ये खूप पाकडून घ्यावं लागेल. तर मी आता ना हे सगळं टेरेसमध्ये घेऊन जाते, तिथेच बसून निवडून घेणार. तर आता इथे सगळं बसून निवडते, म्हणजे कसं धाक खाली पडले तरी झाडून घेता येते. तर चला आता मी बाकीचं घेऊन येते साहित्य, पिशव्या वगैरे, लगेच भरून ठेवणार. आणि मग गहू दळायचं घालतो उद्या, आणि आज मग उद्या दळून आणणार. तर इथेच बसली बाहेर आणि ना त्या पिशव्या आणलेल्या आहे ह्या बाजरी आणि नागली ठेवण्यासाठी. तर जेव्हा मी इथे निवडायला विहान आणि कियारा राहता गहू येतो. आणि गहू ना लास्टला मी निवडून घेणार, म्हणजे निवडणार नाही, नुसतं पाकडून घेणार, कारण चांगले येते त्याच्यात, एक सुद्धा घाण नाहीये. खूप छान गहू आहे. आणि गव्हाच्या पोळ्या पण इतक्या भारी येतात ना, मऊ. जा विहान. तर इथे मी आधी बाजरी निवडून घेते, आणि बाजरीमध्ये एवढी काही घाण नाहीये, पण नागलीमध्ये आहे. तर बाजरी पटकन निवडून होईल म्हटलं, आधी बाजरी निवडून घेते, त्याच्यानंतर मग नागली. आणि गव्हामध्ये तर काहीच घाण नाही, नुसतं पाकडून घ्यायचे फक्त. तर इथे अशा पिशव्या आणलेल्या आहे मी पॉलिथिनच्या भरपूर. तर मी प्रत्येक वेळेस ना त्याच्यातच दळून आणते आणि त्याच्यातच पीठ ठेवते आणि ते फ्रीजमध्ये ठेवून देते. खूप दिवस जातात ते पीठ. आणि मी ना बाजरी नागली एकच किलो दळून आणते, एक दीड किलो. जास्त दळूनच आणत नाही, कारण मग कसं कडू होतं पीठ लगेच. तर त्याच्यामुळे मग फ्रीजमध्ये मी ठेवते. फ्रीजमध्ये खूप चांगलं पीठ राहतं, त्याला जावं लागत नाही किंवा मग कडू पण होत नाही. किती पण दिवस आपण ठेवू शकतो फ्रीजमध्ये. म्हणून मी ह्या अशा पिशव्या घेते आणि त्याच्यामध्ये पीठ दळून आणते, आणि ती डायरेक्ट पिशवी मी फ्रीजमध्ये खालच्या कप्प्यात ठेवते, जिथे आपण भाज्या वगैरे ठेवतो ना तिथे ठेवते. तर इथे आता ना बाजरी निवडतेच आहे. कियाराचं चाललंय खेळणं खूप. तर कियाराला मी सारखी सांगते की नको, पण ती काही ऐकत नाही. तर तिला आता थोड्या वेळाने टॅब देईल आणि मग तिला जायला लावेल. तर इथे आता बाजरी पूर्ण निवडून झालेलीच आहे. तर चला आता मी पटापट सगळे धान्य निवडून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर इथे ना बाजरी निवडून झालेली आहे. 1 किलो असेल, 1 किंवा 1.5 किलो, 1 किंवा 1.5 किलो असेल बाजरी. तर बाजरी मला ना मोस्टली याला लागते, थालीपीठ करतो ना त्याच्यासाठी लागते, आणि भाकरी पण मला आवडतात खूप. आणि जास्त करून ना ते आपलं काय म्हणतात मेथीची भाजी जी पातळ करतो त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ घालून इतकी छान लागते ना. कणी म्हणतात त्याला, कणी लागते. तर इथे बाजरीचं पीठ दळून आणणार एवढं. तर मी थोडंच दळून आणते, जास्त दळून नाही आणत मी, थोडं दळून आणते, 1-1.5 किलो. तर इथे एक पिशवी झाली तयार. तर आता ना नागली आता करून नको. तर नागलीमध्ये भरपूर छोटे जे काड्या वगैरे आहे बघू शकता.
टॅप दिला आणि मग ती मध्ये गेली तेव्हा मला निवडता येतं. तर इथे बाजू निवडून झाली आहे. नागली मग गहू थोडंसं बघून घेणार फक्त. तर आता पटापट निवडून घेते कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे खूप आणि पाऊस इथून यायचा जोरात. तर खूप हवा सुटलेली माझी. मला बघू शकता झाडं कशी हवेली होत आहे. तर इतकी हवा सुटली ना हवेसोबत पाऊस पण झिमझिम येतोय. तर असं वाटतं मला गहू पटकन पटापट करून घेईल बघू. तर इथे नागली झालेली आहे, बाजरी पण झालेली आहे आणि गहू बाकी आहे. साईडला ठेवते आता. झिमझिम पाऊस थोडं थोडं लागतोय मला. हवा सुटलेली बघू शकतो खूप हवा आहे. तर ना आता घरात जाते किंवा मग इथे पाकडून घेते पटकन. तर असं झिमझिम पाऊस येतोय. तर आता मी इथं ना पटकन गहू काही निवडायचे नाही, नुसते पाठवायचे आहे. तर आता पटकन पाठवून देते. थंडी वाजते खूप. म्हणजे गव्हामध्ये धान्यामध्ये ज्या पुढे टाकते तर त्या पुढे टाकलेल्या होत्या मी. आता किती 5-6 महिने झाले. म्हणजे नागली आणि बाजरीला किती 1.5 वर्ष झालेले कंप्लीट. तरी अजून जशी आहे तशीच बाजरी आणि नागली. त्याला कीड लागलं नाही, जाळं लागलं नाही. तर खूप छान पुढे आहे. तर त्याच टाकल्या होत्या मी आता. आणि मस्त आता ना मी बघितलं तर एकदम भारी म्हणजे राहिलेले आहे नागली आणि बाजरी. तर अजून 4-5 महिने पुरतील मला. जवळजवळ 2 वर्ष होतील त्या बाजरी आणि नागलीला. तर त्या धान्याच्या पुडीमुळे काहीच म्हणजे थोडंसुद्धा कीड लागलेलं नाहीये. तर तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर केलीच आहे मी कोणत्या पुड्या टाकते धान्यांमध्ये. तर आता सांगायची काही गरज नाही. जर तुम्ही नवीन व्ह्यूअर्स असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि नक्की तुम्ही माझे नवीन व्ह्यूअर्स असाल ना तर त्यांच्यासाठी मी नक्की दाखवेल तुम्हाला त्या पुड्या मी धान्यात कोणत्या पुड्या टाकते. चला आता मी पटापट ना पाकडून घेते गहू सगळे.
झाडाला नुसतं पाणी टाकलं तर किती छान दिसतं ना, एकदम टवटवीत झाडं दिसतात. आणि कढीपत्त्याचं इथे आणून ठेवलं मी झाड, आणि इथे मिरचीचं, त्याला मिरच्या पण आल्या आहे, तुम्हाला दाखवते मी. कुठे, हां बघू शकता इथे मिरची आलेली, इथे नंतर अजून कुठे आली आहे, हां बघू शकता इथे इथे मिरच्या आल्या आहे, इथे आलेली आहे. बघितलं असेल इथे मिरच्या आलेली, मस्त मिरच्या, तर छान मिरच्या आल्या. आता त्याला फुलं पण यायला लागले मस्त, आणि मागचं वातावरण पण इतकं सुंदर दिसतंय ना. चला आता मस्त ना गहू आणि ते निवडून झाले सगळे, बाजरी वगैरे, तर आता मी आवरून ठेवते सगळं, आणि त्याच्यानंतर चहाच्या टाईमला बोलते तुमच्याशी. चला भरून ठेवते गहू. तर इथे सगळं मी ना गहू, त्याच्यातच बाजरी आणि नागली टाकलेली आहे. तर आता उद्याच दळून आणणार, इथे साईडला ठेवते. आता इथे ठेवून दिलेलं आहे. फायनली निवडायचं काम झालेलं आहे माझं, कारण खूप वेळ लागतो नागली आणि बाजरी निवडायला. गहू तर काहीच नाही, पण बाजरी नागली निवडायला खूपच वेळ लागतो. तर निवडले, पाऊसमध्येच आला, त्याच्यानंतर मग गहू इकडे साईडला घेतले, पण निवडून झालेले आहे. चला आता किती वाजले, तर आता वाजले 5:30, आणि 6ला बोलते मी चहाच्या टाईमला. चला झोपली होती मी आज, भरपूर झोपली काम आवरल्यानंतर. तर मस्त इथे ना शिरा करते, आज भाजून घेते आणि मग नंतर शिरा करणार. कारण भाजून मी आधी घेते, मस्त कमी गॅसवर ग्राउंड करून घेते, मस्त ग्राउंड शिरा करून घेते. आणि इथे खिचडी टाकलेली आहे वियांसाठी, मी तर शिराच खाणार आहे. तर चला आता पटापट शिरा करून घेते, मस्त ग्राउंड शिरा, मला खूप आवडतो. कियारा मी शिरा खाणार आणि विहान पण खाणार आहे, तर त्याच्यासाठी मी खिचडी टाकलेली आहे. तर चला आता शिरा करून घेते आणि मग तुम्हाला दाखवतेच. तर इथे मस्त ब्राऊन शिरा केलेला आहे. तर व्हिडिओ इथेच एंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग पूर्ण बघायला आवडला असेल. आज थोडंसं काम केलं दिवसभर आणि खूप दमले मी, तर व्हिडिओ इथेच एंड करते. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.